नमस्कार मंडळी, आपला हे 49वा ब्लॉग्स आणि आपण थोडंसं बाहेर चाललो होतो. तुम्ही म्हटलं आपला ब्लॉगची पण सुरुवात करून टाकूया. ताई, तू इकडून येत आहे का तिकडून येत आहे? हां, तर मग ताई पण म्हणे कुठेतरी जायचं आहे जीजीसोबत आणि जीजींची पण आता तयारी वगैरे नाही झाली. ती ताईला म्हटलं चल, म्हटलं मीच चलतो, तोपर्यंत माझा ब्लॉग बनून जाते. तर ठीक आहे म्हणे, म्हणून आम्ही निघालो आहे. कुठे जायचं आहे? हां हां, तर तिथे हां हां, पण आता ॲटलिस्ट स्वर्णप्राशन तरी ते कंटिन्यू ठेव. असं हे नको करू, गॅप नको करू. इथे माहिती नाही की गव्हर्मेंट हॉस्पिटल कुठे आहे वगैरे, तर ताई तिकडे बघा विचारायला गेली आहे की कुठे येते बा म्हणून. करेला काहीतरी विटॅमिन सीचे काहीतरी ड्रॉप द्यायचे आहे. आता ते जे काही सांगाल ते आम्हाला समजणार नाही, तर आम्हाला 2-3 जणांना विचारून द्या लागेल. आम्ही इथूनच गेलो हा ना, आणि तिने आपल्याला तिकडे पाठवलं. तरी बरं झालं आपण विचारलं. हो ना, विटॅमिन ए आहे इथे, आहे की नाही? पण विटॅमिन ए पण अवेलेबल नाही आहे त्यांच्याजवळ. हे कोणी दिलं? जाऊ दे आता डायरेक्ट. मला अंगणवाडीचा फोन आला होता आपल्या महाराष्ट्रात. हां हां, ते म्हणे अवेलेबल आहे म्हणे का? 8 महिन्यापासून अवेलेबल नाही म्हणजे ते खूपच मोठी गोष्ट आली. कोणाला पाहिजे राहते, काही राहते, तर मग हे गव्हर्मेंट हॉस्पिटल ओपन करून काय अर्थ आहे इच्छा? एक दुसरं गव्हर्मेंट हॉस्पिटल वगैरे बघू शकतो का आपण? अरे बरं, ते स्वर्णप्राशन तरी दे वेळेवर. हां, झोपून जा मग. जेव्हापासून हे 4000 किलोमीटर झालेले आहे ना, तेव्हापासून मी किलोमीटर काउंट नाही केलं आहे की मला किती ॲव्हरेज भेटत आहे. मी फक्त टाकत राहतो, जात राहतो, टाकत राहतो, जात राहतो. तर माझा असा विचार सुरू आहे की एकदा फुल टँक करून टाकावं, जेवढ्याचे होते तेवढ्याच्या, आणि मग किलोमीटर काउंट करावं की किती किलोमीटर चालते बा. आधी चालत होतं माझं 280 किंवा 300पर्यंत जात होतं. आता मी असं होप करवलं 350-400पर्यंत तरी गेलं ना, 350 तरी गेलं ना, 300. कारण आता 4000 किलोमीटर चालली आहे, तर त्या हिशोबाने 38चा किंवा 40चा ॲव्हरेज भेटायला पाहिजे. पण मी या गाडीचं बघितलं आहे की ॲव्हरेज कमी भेटते म्हणून. मला हे होंडा वगैरे घेतली असते ना मी, तर मला आरामात 45चा ॲव्हरेज भेटला असता. हा माहिती, रॉयल एनफिल्ड करू मी रॉन्टर घेऊन टाकले. जाऊ दे, आता नशिबाचा खेळ आहे. हो, कधी पण गोष्ट माझा घेतल्यानंतरच समजते. आता मला बाईकबद्दल खूप काही गोष्टी नॉलेजेबल आहेत. आता जेव्हा नेक्स्ट बाईक घेईन इन फ्युचर, यूट्यूब जर चांगला ग्रो झाला तर मग तेव्हा मला समजून प्रत्येक गोष्टी, तर तेव्हा बघू आपण या सगळ्या गोष्टी. बघा, फ्लॅग असं म्हणजे हालत आहे, गाडी मस्त सुरू आहे, आणि दोन्ही म्हणजे माझे दोन्ही हात दिसत आहे, मी बरोबर गाडी चालवत आहे. हे सगळ्या गोष्टी असं दिसायला लागल्या ना, तर असं वाटतं अरे वा, का सही दिसते आपलं, म्हणजे अँगल जो आहे तो प्रॉपर दिसत आहे असं वाटते. आणि मी तो कस्टम मोड ऑन करणार होतो, बट विसरलो. आता मला म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी म्हणजे कुठे थांबेन तर तेव्हा मी करून टाकेन, नाहीतर उद्या वगैरे करून टाकू.
आता असं विचार करू आलो की आता ही 2 दंडे आहे नाही जेव्हा त्यात भरूनच टाकतो. मागे मी 500च भरलं होतं म्हणा, अराऊंड 4 लिटर वगैरे काहीतरी आलं असेल. तर आता मी विचार करू आलो कमीत कमी 8-9 लिटर टाकून देतो, म्हणजे मला एक हफ्त्याने असं म्हणजे टाकायची गरज नाही पडली पाहिजे. अजूनही पेट्रोल आहे, अजून 50-60 किलोमीटर जाऊ शकते एवढं पेट्रोल आहे, असं नाही का नाही आहे. पण माझा असा विचार आहे की नाही काही तर 100 किलोमीटर चालली पाहिजे. त्याच्या अगोदरच तुम्ही भरलं जर पेट्रोल 50-60 किलोमीटर पहिलेच, तर तुमची टँक चांगली राहते ना. आता हे इथेनॉल वगैरेचं आलेलं आहे ना, तर त्यामुळे थोडंसं नाही का मिक्सअप करावं लागते. मला नाही का एक रील बनवायची होती, त्यासाठी मला ते कस्टम मोड ऑन करायचं होतं. आता ते रील सोडा, ते कस्टम मोड सोडा, मी काहीच नाही लँडस्केप मोडवर गाडी चालवून आलो. असं वाटतं की मी ॲक्शन 5 प्रो यूज करू आलो. सगळं असूनही मी ऑन नाही करत ते. चलो चलो चल चल चल. नमस्ते नमस्ते. फुल टँक. बस बस बस. ऑलमोस्ट फुल टँक आपण केलेली आहे. कुठे आहे बुचू? कोणता बुचू दिसला मला माहिती नाही. हां सांग त्यांना. हे बा. हां बोल बोल बोल, इकडे येऊन बोल ना. हां कुठे बुचू दिसला तुला? तिकडे मग दिसला तर मग तू पकडला का नाही? कुठे बुचू दिसला सांग ना. सांग कुठे दिसला तुला? मग बुची दिसल्यानंतर तुझं पकडला नाही ना, काही नाही. मग हा एवढा मोठा बुचू आहे तर का करशील मग तू? हो ना. मग तू बुचू घेतला का? बुचू किती मोठा होता? असा मोठा होता. असं मोठा बुचून नेला. कुठे नेला बुचूने?